वीरतेचे ते सेनापती, भावनांचा तो महायोद्धा महान. पुरी साहेबांच्या काव्यातून उमटतो जीवनाचा स्वच्छ स्वाभिमान गान. बापूसाहेबांच्या स्मृतीला अर्पण करताना त्यांची कविता होते अग्नितुल्य दान. आणि प्रत्येक ओळ सांगते सेवा म्हणजे शक्ती आणि माणुसकी म्हणजेच आमचा अभिमान. सन्माननीय विचारमंच आणि उपस्थित सगळे कुंडल नगरीतले लहान थोर बंधू भगिनी, मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नमस्कार. मला आनंद या गोष्टीचा होतोय की खऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या गावामध्ये येण्याचा योग आला. मी मराठवाड्यातला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये बापूंचं खूप मोठं योगदान आहे. पण आमच्याकडं खरा हा शब्द का वापरला मी? आमच्याकडं खरे स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले नाही. म्हणजे सकाळी जे प्रातविधीला गेले त्यांना कुणीतरी पाहिलं आणि नंतर कुणाला तरी सांगितलं, असे लोक आमच्याकडे स्वातंत्र्य सैनिक झाले. म्हणून मी खरा हा शब्द वापरला. तर म्हणजे क्रांती अग्रणी बापूंच्या या नगरीत तुम्हा सगळ्यांसमोर व्यक्त व्हायला मला संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल या मंचाचे मी आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो की हा एवढा चांगला मंच तुम्ही माझ्यासारख्या एका साधारण कवीला बोलण्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक माणूस भर उन्हातून चालत निघालेला आहे. एक माणूस भर उन्हातून चालत निघालेला आहे. त्याच्या डोक्यावर एक गुळाची ढेप आहे. तो चालतोय चालतोय चालतोय, गुळाची ढेप पगळायला लागलेली आहे. हळूहळू त्या गुळाच्या पाकाची ओघळ त्या माणसाच्या चेहऱ्यावर उतरायला लागलेले आहेत. हळूहळू ते ओघळ त्या माणसाच्या तोंडात जायला लागलेले आहेत. तो माणूस थांबतो आणि स्वतःच स्वतःशी पुटपुटतो, अरेच्चा, माझ्या घामाची चव अशी गोड कस काय झाली. तो माणूस मी आहे. ज्या ज्ञात अज्ञात मायमाऊल्यांनी, ज्या महापुरुषांनी, ज्या क्रांतिकारकांनी, ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी विचारांची, सत्वाची जी शिदोरी रूपी गुळाची ढेप माझ्या डोक्यावर ठेवलेली आहे, ती घेऊन मी इथं आलोय. तिचे ओघळ माझ्या तोंडात जात आहेत, त्याची चव मला गोड लागते आणि ती चव तुमच्यासोबत वाटून घेण्यासाठी मी इथं उपस्थित आहे, बाकी काही नाही. सर आत्ताच म्हटले की म्हणजे उठण्याच्या अगोदर मार्गदर्शन करा. माझा या गोष्टीवर बिलकुल विश्वास नाही आणि मी त्या फंदातही पडत नाही. कारण आपला महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. संतांनी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, तरी आपण सुधारलो नाही. म्हणजे असंही नाही की आपण लावणीनं बिघडलो. आपण मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे. त्या मध्यम मार्गाचा मीही एक पुरस्कर्ता आहे. त्याच्यामुळं माझ्या माझ्याकडून फार जास्तीच्या अपेक्षा तुम्ही बाळगू नका. मी सरळ सरळ आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला आडपडदा घेऊन बोलायची किंवा इकडून तिकडून फिरून फिरून बोलायची सवय नाही. जे आहे ते सरळ आहे. तुम्हाला आवडलं तिथं टाळ्या वाजवा, नाही आवडलं तरी वाजवा. थंडीचे दिवस आहेत. टाळ्या वाजवल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं म्हणतात. तर तुम्हा
सगळ्यांना टाळ्या याच्यासाठी वाजवा म्हणतो, की तुमच्यात अशी ऊर्जा तयार होईल आणि ती ऊर्जा तुम्हाला तुमच्या आसनावर स्थिर ठेवण्यासाठी कामी येईल. आणि जे इथं या कार्यक्रमाला आपली कवच कुंडलं सोबत घेऊन आलेली आहेत, त्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो मी. म्हणजे ज्यांनी स्वेटर आणलेलं आहे, टोपी आणलेली आहे, ते सुज्ञ लोक आहेत. त्याचं कारण असं आहे, की त्यांना माहीत आहे, की कार्यक्रमाला थोडा उशीर होणार आहे, थंडी वाढली आहे आणि आपलं संरक्षण करणं आपली जिम्मेदारी आहे. सगळ्याच गोष्टी सरकारवर सोडून चालत नाही. आणि आपलं सरकार कसं आहे, काय आहे, ते तर तुम्ही सगळे जाणताच. त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या या कविता जनामनाची या छोट्याशा कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. मायमाऊल्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो, की आज तुम्ही खूप मोठा त्याग केलेला आहे. कारण टीव्हीवर ज्या मालिका असतात, त्या मालिकांचा एक एपिसोड तुम्ही या कार्यक्रमासाठी त्याची आहुती दिलेली आहे. त्याबद्दल मी तुमचे पण अ, हार्दिक आभार व्यक्त करतो. बघा की या मंचाचे जे अध्यक्ष आहेत, आबा, आबांनी म्हणजे माणसातला शिक्षक शेवटपर्यंत जिवंत असतो. म्हणजे माणूस शिक्षक जेव्हा निवृत्त होतो, त्याला निवृत्त होणं असं म्हणतच नाहीत. माझी हा शब्द शिक्षकाच्या आयुष्यात कधीच नसतो. तो अजीवन शिक्षक असतो. तर असे आबा या मंचाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत, याचा मला आनंद आहे. बघा, मागच्या वेळेस भालेराव सर येऊन गेलेत. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. फारही गंभीर चेहरे करून बसू नका. म्हणजे असं वाटू नये, की देशाचे सगळे प्रश्न तुम्हालाच सोडवायचे. थोडं रिलॅक्समध्ये बसा, म्हणजे मला दडपण येणार नाही. नाहीतर काही-काही लोकं घरून निघतानाच ठरवून निघतात, की आज असं जाऊन बसायचं, की हसायचंच नाही, टाळीच वाजवायची नाही. असे येऊन बसतात जसं काय मौतीत येऊन बसलेले. तर तसं काही हे करू नका. मस्त रिलॅक्समध्ये कवितेचा आस्वाद घ्या. इंद्रजित भालेरावांची कवितेच्या संदर्भातली एक कविता आहे. ती मला खूप आवडते, की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळला नाही, पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, अशांच्या तर मरणदारी ही कविता कधीच वळत नाही. आणि इतिहासात अशांपासूनच कवितेला कायम भीती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. आता ही जात्याभोवती जिवंत कोणी ठेवली? जातं ओढलं आपल्या आईनं, जातं ओढलं आपल्या आजीनं, जातं ओढलं आपल्या पणजीनं, जातं ओढलं आपल्या काकूनं, आत्यानं, मामीनं. म्हणजे सकाळी सकाळी तो 10-20 किलोचा दगड घेऊन ओढत राहणं, हे फार जिकिरीचं आहे. जातं गेलं ही चांगली गोष्ट आहे. पण जात्यासोबत जात्याचं गाणं गेलं, ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि जातं जाऊनही गिरणी आली, तर मायमाऊल्यांनी आता गिरणीवरची गाणी लिहायला हरकत नाही. म्हणजे जात्यावरच्या ज्या ओव्या होत्या, जात्यावरचे जे गाणे होते, ते गाणे आता राहिले नाहीत. आता मिक्सरवरचे गाणे लिहिले पाहिजे तुम्ही, रचले पाहिजे. अ, गिरणीचे गाणे रचले पाहिजे. असं मला वाटतं. कारण आपण ज्यानं मिक्सरचा शोध लावलाय, ज्यानं गिरणीचा शोध लावलाय, त्याचा आपण म्हणजे कृतज्ञ असलं पाहिजे त्यांच्याबद्दल, की आपल्यासाठी एवढा मोठा शोध त्या माणसानं लावलेला आहे. असो,
तुम्ही शांताबाईची गाणी जशी लिहिता, जशी म्हणता, तशी शांताईची पण गाणी तुमच्या लेकरांना शिकवा. असंच माझं म्हणणं आहे. जुन्या ओव्या खूप चांगल्या पद्धतीनं एका पिढीनं ऐकल्या. ही आमची शेवटची पिढी असेल, की ज्या ओव्या या पिढीनं ऐकल्या. म्हणजे गावाकडं आजही म्हणतात, "अडगुलं मडगुनं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुपयाचा वाळा, कानुल्या बाळा तीट लावते." याचा आपल्याला वाटतं की काय म्हणतायत काय नाही. पण ही एक सुंदर कविता आहे. अडगुलं, आड गोल आहे. अडगुलं मडगुलं माडाचं झाड गोल आहे. सोन्याचं कडगुलं गोल आहे. रुपयाचा वाळा गोल आहे. तानुलं बाळ, माझं तानुलं बाळ जे आहे ते असं गोल मटोल राहावं, सुदृढ राहावं, निरोगी राहावं, ही प्रत्येक माईची इच्छा असते. म्हणून प्रत्येक आई त्याच्या मुलाला काळी तीट लावते. आताच्या माई नाही लावत. कारण त्यांना माहित आहे आपल्या मुलाला काहीच होऊ शकत नाही. आपल्या मुलाला ह्याच्यासाठी काही होऊ शकत नाही, की आपलं मूल घराच्या बाहेरच जात नाही. ते जेव्हा घराच्या बाहेर जाईल, तेव्हा कळेल ना, की अरे हा खेळतो पण. त्याचं खेळणं पण घरातच झालेलं आहे. त्याचे मित्र पण घरातलेच झालेले आहेत. असं नका करू. लेकरांना चौकटीच्या बाहेर खेळू द्या. अ, त्यांना बघू द्या, आजूबाजूचा परिसर बघू द्या, भांडणं बघू द्या. जे बाहेर जे चांगले शब्द कानावर येतात, ते पण त्यांना आत्मसात करू द्या. म्हणजे ह्या गोष्टीची भविष्यात खूप गरज असते. एक ओवी फार सुंदर आहे, की डेरा ग डेरा मांडियला अवधानी, काय सस घुमत डेऱ्यात साजनी, घुसळण घुसळी राधिका गवळण, तिकडून आले हो कृष्णाजी दातार. कृष्णाजी कृष्णाजी दान द्या, निळ्या घोडीवर बसून जा. निळी घोडी वाकली, सखुबाई खुदकन हासली. सखुबाई तुमच्या अंगणी सुंदर चाफाओ लावणी, कैसा चाफाओ लाविला, चला बाई कळ्या तोडायला. आम्ही कळ्या तोडल्या, आम्ही बाई हार गुंफिले, हारा हारा प्रेमाळी, तिकडून आले वनमाळी. हारा हारा ग प्रेमाळी, तिकडून आले ग वनमाळी. सोडा सोडा ग काचोळी, रात्र झाली ग गोकुळी. या ज्या अशा पद्धतीच्या ज्या ओव्या आहेत, त्या आम्ही आमच्या गावात ऐकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या गावातही ऐकता. तुम्ही त्या ऐकल्या असतील, त्या अनुभवल्या असतील. मला वाटतं ही शेवटची पिढी आहे, ज्यांनी ह्या ओव्या ऐकल्या, अनुभवल्या. कविता फार टेन्शन देणारी गोष्ट नाहीये. कविता फार सहज आणि सोपी गोष्ट आहे. नामदेवांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलंय, की नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. जे जे आपल्याला आपलं वाटतं, जे जे आपल्याला सुखाचं वाटतं, जे जे आपल्याला आनंदाचं वाटतं, दुःखाचं वाटतं, जे आव्हानाचं वाटतं, ते आपण शब्दातून मांडलं पाहिजे आणि ते आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. साधा आणि शुद्ध हेतू नामदेवांनी आपल्या कीर्तनातून, आपल्या अभंगातून सांगितलेला आहे आणि तोच धागा पुढे घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही किती वेळ ऐकता, किती वेळ सहन करता, याची मला आज परीक्षा घ्यायची आहे. कारण काही-काही लोकांचं असं असतं, की नाही गेलं तर काय वाटेल? म्हणून यावं लागतंय. असं नाही. तुम्हाला जेवढा आनंद घेता येईल, तेवढा आनंद देण्याचा मी प्रयत्न करतो. पहिलं आजी संस्कार करायची, आजोबा संस्कार करायचे. आजी गोष्टी सांगायची, आजोबा गोष्टी सांगायचे, कामाच्या गोष्टी सांगायचे. नंतर मग रेडिओ आला. रेडिओ गोष्टी सांगायला लागला. रेडिओ बातम्या सांगायला लागला. नंतर मग टीव्ही नावाचं डबडं आलं. मग टीव्ही नावाचं डबडं सगळं सांगायला लागलं, सगळं दाखवायला लागलं. आणि आता तर तिसरं महायुद्धच तुमच्या हातामध्ये आहे.
त्याचा तुम्ही भरपूर प्रमाणात फायदा घेता. मग त्याचा चांगलाही फायदा घ्या. म्हणजे जग बोटाखाली आलंय असं म्हणतात आणि खरंच जग बोटाखाली आलेलं आहे. बोट फिरवलं की अख्खं जग फिरतं. पण आपण कुठं-कुठं फिरवतो बोट आपलं, त्याच्यावर अवलंबून आहे, की आपण चांगलं बघतोय का वाईट बघतोय ते आणि आपला याच्यात किती वेळ जातोय. आपलं आयुष्यच आहे किती 100 वर्षाचं असं दिलेलं आयुर्मान आहे. पण 80 वर्षापर्यंत तग धरला तर धरला. तोपर्यंत तरी आपण आपल्या चांगल्या क्षणाला जपलं पाहिजे असं मला वाटतं. एक कविता आहे बघा, जांगड गुत्ता नावाची. म्हणजे आपण आपल्या भाषेत व्यक्त झालं पाहिजे. आपण आपल्या बोलीत व्यक्त झालं पाहिजे. इथली बोली तुमची वेगळी आहे. म्हणजे तुम्ही जे तुमच्या रांगडी भाषेत जे बोलता, तुमच्याकडे असं रांगडेपण जे आहे ते भाषेचं रांगडेपण नाहीये. पण मराठवाडी बोलीचाही एक लहेजा आहे. तो तुमच्याही भाषेचा लहेजा आहे. म्हणून आपण आपल्या भाषेत व्यक्त होणं मला चांगलं वाटतं. म्हणून मी कविता तुमच्या समोर ठेवतो. प्रेम कविता आहे. तसा मी मनापासून प्रेम करणारा माणूस आहे आणि जी माणसं मनापासून प्रेम करतात, त्यांचा इजल्याशिवाय राहत नाही. असे इथं भरपूर लोक आहेत, की ज्यांचा इजलेला आहे. ज्यांचे आडतासं कडतासं लागलेले आहेत. आहे का नाही? त्या सगळ्यांसाठी ही कविता आहे. जांगड गुत्ता या शब्दाची फोड होते सांगड घालणे, मिळवून आणणे. म्हणून जांगड गुत्ता. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तुला जाळू परी कोमल ग. सुरुवातीला वाटतं, जे अनुभवी लोक आहेत त्यांना माहित आहे. तुला जाळू परी कोमल ग, मी निवडुंगाचे झुडप प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंड ये ताळ प्रिये. मी डारंगीला ताराचा. संभाजीनगरला तारा पान सेंटर म्हणून एक फेमस पान सेंटर आहे. तिथं वेगवेगळ्या पद्धतीची पान भेटतात. म्हणजे भारी भारी पान भेटतात. पलंगतोड पान पण भेटतात. तिथं असं लिहिलेलं आहे बोर्डावर, तू विडा रंगीला ताराचा. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एसटी बस स्टँडवर शोषिक समाजाचं स्मारक आहे. त्याचं नाव आहे नवनाथ रसवंतीगृह. तुम्ही बस स्टँडला गेले तुम्हाला दिसेल. म्हणजे घुंगराच्या तालावर उसाचा जीव काढला जातो, रस भगुन्यामध्ये आणि स्वतः डब्यात. आपली अवस्था तशी आहे. तू विडा रंगीला ताराचा, मी रसवंतीचा चोथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू पखवाजाचा भक्तिनाद, तू पखवाजाचा भक्तिनाद, मी कडकड घाई हलगीची. तू विना हरीच्या हाताची, मी तुन तार तुन्याची. तू आषाढ वारी अभंग ग, तू आषाढ वारी अभंग ग, मी परमिट रूमचा जथ्था ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. काही काही असे गालातल्या गालात हसायला लागलेले. माझं म्हणणं आहे, आपण मोकळेपणानं हसलं पाहिजे. आणि माणसानं लोकांतात व्यक्त व्हावं.
लोकांतात व्यक्त होणं ही खूप चांगली गोष्ट आहे. ज्यावेळेस माणूस लोकांतात व्यक्त होणं सोडून एकांतात व्यक्त व्हायला सुरुवात करेल, समजून घ्यायचं ह्याला गोळ्या सुरू कराव्या लागतात. असं होऊ नये. त्याच्यामुळं तुम्हाला जिथं वाटेल तिथं हसा, जिथं वाटेल तिथं टाळी वाजवा. म्हणजे ज्या पद्धतीनं पहिलं ते लावण्या वगैरे ऐकताना आजही म्हणजे लोकं फेटे उडवायचे. आता फेटे गेलेले आहेत, टोप्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला जिथं तुमचा आनंद व्यक्त करायचा आहे, तिथं तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करा. बघा, तू पखवाजाचा भक्तिनाद, मी कडकड घाई हलगीची. तू विना हरीच्या हाताची, मी तुंतुन तार तुंतुण्याची. तू आषाढ वारी अभंग ग, मी परमिट रुंचा जथ्था ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला खलबत्ता ग. तू रूपच्याय निज चटकदार. तुम्हा सगळ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. जगात आपण एक नंबर लावत सध्या. आपण चीनला मागं टाकलेलं आहे. आणि ह्या कार्यकर्तृत्वात माझा खारीचा वाटा आहे. जे आहे ते. आणि ज्यांचा असेल त्या सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन. काय चीन टेंब्या मिरवीत होता, आम्ही मोठे आम्ही मोठे. काहीच नाही. दाखवून दिलं. म्हणजे चीनकडून कोरोना आला. कोरोना आला, अख्ख्या जगभर लोक मरायला लागली. कोरोनाचा जेवढा काही बॅकलॉग होता, एकट्या भारतानं भरून काढला. जेवढे गेले होते, जेवढ्यांना आम्ही इथं रुजवलं. ही काय साधी गोष्ट आहे. कोरोनानं माणसाला जगायला शिकवलंच नाही. मला चांगलं आठवतंय. आता ते लॉकडाऊनचे दिवस आठवा तुम्ही. मी तर गावाकडे होतो. ते गावाकडं माझा एक मित्र असा डोक्याला हात लावून बसलेला. म्हणे, "नारायण, कुणीच जगत नाही, सगळेच मरणार आहेत." मी म्हणलं, "अबे तुला काय टेन्शन?" नाही म्हणे, "सगळ्यात शेवटी जे मरल त्याला मसणवट्यात कोण घेऊन जाईल?" म्हणजे कोणाला काय प्रश्न पडेल, कोणाला कशाचं टेन्शन येईल काहीच सांगता येत नाही. पण कोरोनाच्या काळात डॉक्टर लोकांनी खूप मोठं काम केलं. पोलिसवाल्यांनी खूप मोठं काम केलं. म्हणजे जे या व्यवसायात काम करतात, ज्यांनी प्रत्यक्ष काम केलं, त्या सगळ्यांना आपण धन्यवाद दिली पाहिजे. म्हणजे पहिली लस जेव्हा आली, तेव्हा मी डॉक्टरकडे गेलो. तर भीती होती मनात. कोरोनाची लस आहे. डॉक्टरला म्हणलं, "डॉक्टर साहेब लस घ्यायची." ते म्हणे, "बसा." त्यांनी डाव्या हातात लस दिली. जेव्हा दुसरा डोस आला, तेव्हा मी परत डॉक्टरकडे गेलो. मी म्हणलं, "डॉक्टर साहेब लस घ्यायची, दुसरा डोस." ते म्हणे, "बसा." मी म्हणलं, "अगोदरची इकडे घेतलेली आहे." डॉक्टर म्हणे, "मग इकडे घ्यावं लागेल." पोलिसवाल्यांनी कधीच विचारलं नाही. त्यांना जिथं वाटेल तिथं डोस दिले. आणि नुसते डोस नाही दिले, डोस दिल्याचे पुरावे सुद्धा ठेवले. ज्यांनी लॉकडाऊनचे नियम नाही पाळले, त्यांना हे माहीत असू शकतं. एका मित्रानं फोन केला लॉकडाऊनच्या काळात. काय म्हणे, "नारायण, आपल्याच घरात आपल्याच बायको सोबत बंद राहावं लागायला." कमालच आहे आता.
आपल्याच बायको सोबत म्हणजे आता काय? नाही म्हणे ह्याच्यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षा झाली असती तर बरं झालं असतं. बरं तर बरं म्हणे या काळामध्ये ब्युटी पार्लरही चालू नाही. काही दिवसानं परत फोन आला. ते म्हणे आता सरकार मायबापनं दारूची दुकानं ओपन केली. आता सगळं सुंदर दिसायला लागले. म्हणजे कोण कुठं आनंद घेईल, कुणाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळेल म्हणजे सांगता येत नाही. एका कार्यक्रमामध्ये असंच कविता सादर करताना एक ताई माझ्याकडे अशा रागानं बघत होत्या. मी म्हणलं, "ताई काही चुकलं का?" "नाही." मी म्हणलं, "कविता नाही आवडली का?" ते म्हणे, "असंही नाही." मी म्हणलं, "झालंय काय? तुम्ही रागानं बघताय." "नाही," म्हणे, "तुझं तोंड मला माझ्या सासूसारखं दिसालंय," म्हणे. कोणाला कुठून आनंद मिळेल सांगता येत नाही. अशी गोष्ट आहे. म्हणून तू सूप चाय निज चटकदार, तू सूप चाय निज चटकदार, मी झडपीची सुगडी खिचडी. देशाच्या भविष्याला दिला जाणारा अत्यंतिक सकस आहार खिचडी. जगात ह्याच्यापेक्षा मोठा हाय प्रोटीन आहारच असू शकत नाही. उंदराच्या लेंड्या, झुरळ, लेकरं तंदुरुस्त राहा म्हणून पाली. बरं हे मी मया मनानं सांगणं झालो. हे सगळं पेपर मध्ये आलेलं आहे. मध्ये चिक्की येणार होती, ती गायबच झाली. आलीच नाही चिक्की. हा देशाच्या भविष्याला दिला जाणारा आहार आहे. बघा, तू सूप चाय नि झटकदार, मी झडपीची सुगडी खिचडी, तू बटर नान तंदूर गरम, तू बटर नान तंदूर गरम, मी हायब्रिड भाकर धांदाडी, तू पनीर कोपता काजू करी, तू पनीर कोपता काजू करी, मी हिरव्या मिरचीचा प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, तू काळी नागिन सळसळती. चित्र बघा, जस्ट इमॅजिन. बघितलं पाहिजे ना असं. लोकांना नागिनीचा फक्त एकच प्रकार माहित आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात रानावनात फिरणारी, चावल्यावर माणूस मरतो किंवा जगतो अशी नागिन. दुसऱ्या नागिनीचा भाजल्यानंतर कळतं की अशी पण नागिन असते म्हणून. असं म्हणतात, जी चावल्यानंतर जिला उतारा नसतो, म्हणजे आयुष्यभर माणूस डुलतच असतो. म्हणून तू काळी नागिन सळसळती, मी म्हांडुळाची चाल प्रिये, एसी गाडीने फिरशी तू, मी टमटमने बेहाल प्रिये, तू नॅशनल हायवे समृद्धी, तू नॅशनल हायवे समृद्धी, मी खड्डा कम रस्ता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, तू एकनाथी ऐलान प्रिये. मागच्या काळामध्ये झालं. तू एकनाथी ऐलान प्रिये, मी गायब धनुष्य बाण प्रिये. तो परत आला. परत आल्यानंतर मी लिहिलं होतं, तू एकनाथी ऐलान प्रिये, मी ढिल्ला धनुष्य बाण प्रिये, मी वेळ हातावर आलेली, मी वेळ हातावर आलेली, तू कमळा परिबे भान प्रिये, तू सत्ताधारी माजोरी. सत्ता कुणाची असो, तू सत्ताधारी माजोरी,
मी हताशलेली जनता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, उकळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू अदानी मित्तल अंबानी, कवितेत जी नाव येत आहेत त्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. ही माझ्या गावातल्या दुकानदारांची नाव आहेत. नाही, खरं सांगायला म्हणजे आता हे मोठे दुकानदार आहेत. हे आमच्या गावातले खरे दुकानदार आहेत. आणि देश काय साहेब, गाव काय, दुकानदाराशिवाय नाही चालत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तू अदानी मित्तल अंबानी, मी आम आदमी गैबानी. तू अदानी मित्तल अंबानी, मी आम आदमी गैबानी. मी संप मोर्चा आंदोलन, मी संप मोर्चा आंदोलन, तू शहा शेठची मनमानी. तू अजगर विळखा देशाला, तू अजगर विळखा देशाला, माझ्या स्वप्नांची थट्टा ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग. साहेब सुरुवातीला म्हणाले होते, न खाऊंगा न खाणे दूंगा. सगळ्या देशाला खूप चांगलं वाटलं होतं. आणि योगीजी म्हणाले होते, न करूंगा न करणे दूंगा. पहिले म्हटले की न खाऊंगा न खाणे दूंगा, आणि शौचालय उभारण्याचं मोठं काम हाती घेतलं. मला एक वाटतंय, जर खायचंच नाही तर तिकडे जायचंय कशाला. पण दूरदृष्टी बघा. माणसाला सगळ्यात विघातक विचार कुठे येतात माहितीये का? सगळ्यात विघातक विचार तिथंच येतात. त्याच्यामुळं माणसांनी तिथं गेलं पाहिजे. खाल्लं नाही पाहिजे, पण तिथं गेलं पाहिजे. म्हणजे तो विचार करायला लागेल. याला म्हणतात दूरदृष्टी. हे म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला. ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला, म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरून विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली. दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मन की बात करताना अच्छे दिन नावाचे गाजर दाखवले. ते म्हणाले की गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे, ते म्हणाले की गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते दृष्टीस फायद्याचे असतात. आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजरं चगळत चगळत विकास पाहायला लागलो. ते परत म्हणाले, ज्यांची दृष्टी निकोप आहे, ज्यांची दृष्टी निकोप आहे त्यांनाच फक्त विकास दिसेल. ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे, ज्यांना दृष्टीदोष आहे त्यांनी गाजर खावे. पहिल्यांदा टाळ्या वाजल्या, मला समाधान वाटलं. ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या, एवढ्या सगळ्यांचा भार तुम्ही तुमच्या हातावर घेतला. किती मोठी गोष्ट आहे. कौतुक करायला सुद्धा काळीज मोठं लागतं. जे लहान लेकराचं असो नाही तर मोठ्याचं असो. मी हे सांगितलं की न खाऊंगा न खाणे दूंगा. योगीजी म्हणले न करूंगा न करणे दूंगा. रोमिओ अँटी रोमिओ स्क्वॉड त्यांनी उभा केला. माझं काय म्हणणं आहे, योगीजी तुम्हाला करायचंय करा, नाही करायचंय नका करू.
जे कराले त्याला का अडवायले तुम्ही? आता तुमचं गुलूप शाट आहे, त्याला आम्ही काय करावं? असे गुलूप शाट असणारे लोकही समाजामध्ये जास्त आहेत. ते आलं की हिंदूंनी एवढे पैदा केले पाहिजे, हिंदूंनी तेवढे पैदा केले पाहिजे. हे कोण सांगाले? संन्यासी लोक. सर भामट्यो, ज्याला करायचे ते ठरविल ना काय करायचंय ते. ह्याचे गुलप शाट आहेत आणि हे आम्हाला सांगायला लागलेले. ह्या असल्या गोष्टी सुरू झालेल्या ही चांगली गोष्ट नाही. म्हणून तू अदानी मित्तल अंबानी, मी आम आदमी गैबानी, मी संप मोर्चा आंदोलन, तू शहा शेठची मनमानी. तू अजगर विळखा देशाला, माझ्या स्वप्नांची थट्टा ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू साधू मन की बात प्रिये, साधू संत, काम साधू, संधी साधू, असा साधू या शब्दाचा अर्थ आहे. आणि व्यक्त व्हायला आपल्याकडं आपलं माणूस असलं पाहिजे. ज्यांच्याकडे आपलं माणूस नसतं व्यक्त होण्यासाठी, त्यांना मन की बात रेडिओवर करावी लागते. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा, विनोद हा विसंगतीतून निर्माण होत असतो. विसंगती तुम्हाला विनोद निर्माण करायला महत्वाची असते. साहेब काय करतात? शिक्षक दिनी बालकांना प्रबोधन देतात आणि बालक दिनी शिक्षकांना प्रबोधित करतात मन की बात मध्ये. म्हणून तू साधू मन की बात प्रिये, मी बेकारांचा आकांत प्रिये. तू विदेश वाऱ्या हॉलिडेज, तू विदेश वाऱ्या हॉलिडेज, माझे जगणे बेहाल प्रिये. तू फेकू गुळ कोपराला, मी BPL चा कित्ता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग, उकळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तुमच्याकडे एक चांगली गोष्ट आहे अण्णा, की इकडच्या लोकांना माहित आहे की हा प्रश्न मोठा आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. आमच्याकडे असं नाही. आमच्याकडे फक्त एकच प्रश्न मोठा आहे. तू मोठा आहे का मी मोठा आहे? आणि ह्याच्यातच एकर एकर चाललेले आहेत. हे इकडून धुरा खरडते, ते तिकडून धुरा खरडते. ह्या धुरा खरडण्यामध्ये ह्या दोघांची वाट लागायला लागलेली आहे. आमच्या गावाकडची अशी मानसिकता आहे. मी मराठवाड्यातलं सांगायलो. इकडे तर फार सुपीक जमीन आहे. म्हणजे सगळं हिरवगार आहे, हरित आहे. आमच्याकडे अशी हिरवळ, असं वाटतं की इकडली हिरवळ उसनी घेऊन जावं मराठवाड्यात. म्हणजे जसं लातूरला पाणी आणलं होतं, तशी इकडची हिरवळ तिकडं घेऊन जावी असं वाटतं. पण ते शक्य नाही. जर हिरवळ निर्माण करायची असेल तर ती सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये आहे की कुठं हिरवळ निर्माण करायची. आता सगळीकडे हिरवळ निर्माण करणं सुरू आहे. उद्या काही ठिकाणी मतदान आहे. आज रात्री मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे. गांधीच्या पोवान प्रचंड प्रमाणात चालतं. लाल वाण बाजारात नाही, पिवळं वाण बाजारात आहे. तर ते असं मोठ्या प्रमाणात त्याची पेरणी होईल. इकडे होते की नाही आम्हाला माहित नाही. आमच्याकडे बिलकुल होते. आमच्याकडं होते या गोष्टीची पेरणी. असो बघा, तू अच्छे दिनचा आभास प्रिये, मी आत्महत्येचा फास प्रिये. तू अच्छे दिनचा आभास प्रिये, मी आत्महत्येचा फास प्रिये.
मी दुबार पेरणी जीव घेणी, तू पीक विम्याची बॉस प्रिये. मी मराठवाडा दुष्काळी, मी विदर्भ आहे दुष्काळी, आणि तू सत्तेचा रट्टा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तू ब्लॅक मनी स्विस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू ब्लॅक मनी स्विस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू अट्टल पेन्शन वा जनधन. काही काही लोकांची विकेट जाणं अजून थांबलेलं आहे. म्हणजे माझी आजी आहे, तिला म्हणतो आजी आहे कधी जाते, ती म्हणते बापू आताच जात नसते. ते बोवा म्हणला होता ना 15 लाख येणार आहेत म्हणून. म्हणजे अशाही गोष्टी आहेत. तू ब्लॅक मनी स्विस बँकेतील, मी खाली तिजोरी देशाची. तू अट्टल पेन्शन वा जनधन, कर वसुली माझ्या मासाची. तू मुसोलिनी हिटलरवादी, तू मुसोलिनी हिटलरवादी, मी देशाचा फुटका माथा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. आणि शेवट आहे बघा, मध्ये बाहुबली नावाचा पिक्चर आला होता. अख्ख्या देशाला प्रश्न पडला होता भाग 1 मध्ये की कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. कटप्पा ने बाहुबली को क्यों मारा. पण इथल्या लोकांना हे विचारता आलं नाही की दाभोळकरांना का मारण्यात आलं, कलबुर्गींना का मारण्यात आलं, पानसरेंना का मारण्यात आलं. हा प्रश्न त्यांनी अख्ख्या देशाने जर विचारला असता तर त्यांचे मारेकरी आज जेलमध्ये असते. ते अजूनही भेटलेले नाहीत, मोकाट सुटलेलेच आहेत. असो, म्हणून शेवट, तू नामांतर तू पक्षांतर. माणसानं पक्ष बदलावेत, विचारधारा बदलू नये. म्हणजे आज हा पक्ष आहे, उद्या तो पक्ष. पक्षामध्ये कधी भांडण नसतं. भांडण जे असतं ते विचारधारेमध्ये असतं. म्हणजे एक खरी एक खोटी अशी जी पद्धत असते ती विचारांची पद्धत असते. आणि मला वाटतं इथं क्रांती अग्रणी बापूंच्या विचारांची माणसं आहेत, जी राष्ट्राच्या स्वातंत्र्यानं प्रेरित झालेली, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी झटली. त्यांना माहित होतं की स्वातंत्र्य नेमकं काय आहे. नाहीतर आपण आज स्वातंत्र्याची फळं चाकतोय तर आपल्याला माहीतच नाही नेमकं हे असं फिरणं, असं बोलणं, अभिव्यक्त होणं हे सहज मिळालेलं नाही. त्यासाठी खूप झगडावं लागलेलं आहे. खूप जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. ही आहुती उगच नाही दिलेली, तर ती खरी आतून आलेली त्यांची जी प्रेरणा आहे, त्यांचा ज्या आतला आवाज आहे, तो आवाज ऐकून त्यांनी या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे. नाही तर आता भारतात खूप मोठी चळवळ सुरू आहे आणि आपण तिचे सगळे पाईक आहोत. त्यातल्या त्यात या सगळ्या लाडक्या बहिणी, तुम्ही खऱ्या शिल्पकार आहात. सखा भाऊ दिला सोडून. पण चांगली गोष्ट आहे, कोण्यातरी भावाच्या पाठीशी राहा. उद्या असं नका म्हणू सत्तेत तुम्ही आहो, द्या आम्हाला हिस्सा, असंही म्हणू शकतात. आणि म्हटलं पाहिजे, तो तुमचा अधिकार आहे. माझं काम सांगणं आहे बुवा, तुम्ही सत्तेत तुमचा हिस्सा मागा. म्हणून बघा, तू नामांतर तू पक्षांतर,
मी दंगलीमध्ये होतो अमर. तू नामांतर तू पक्षांतर, मी दंगलीमध्ये होतो अमर. मी व्यापमची मर्डर मिस्ट्री, मी ईडीची मर्डर मिस्ट्री, तू देशभक्तीचे अवडंबर. मी पानसरे मी दाभोळकर, मी पानसरे मी दाभोळकर, तू स्वातंत्र्याचा बोभाटा ग. प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. उखळात खुपसले तोंड प्रिय, मुसळाचा तुंबळ रट्टा ग. धन्यवाद. मला पेटायला जरा उशीर लागत आहे आणि तुमच्या टाळ्या जशा जशा येत राहतील मी तसा पेटत राहतो. मला तुम्हाला चार्ज करण्यासाठीच बोलवलेलं आहे. माझं चार्जर ओरिजिनल इंडियन आहे. जे चार्ज झाले त्यांनी आपली बॅटरी चेक करून घ्या. म्हणजे ती मेड इन चायना नसली पाहिजे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी प्रेम करणारा माणूस आहे. आणि जी माणसं स्वतःवर प्रेम करतात तीच माणसं जगावर प्रेम करू शकतात, दुसऱ्यावर प्रेम करू शकतात. आणि सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून एकावर नाही करायचं. म्हणजे आपली शाखा कुठंच नसली पाहिजे. आपली शाखा आपली असली पाहिजे. प्रेमाची एक गोष्ट आहे साहेब. म्हणजे आता इथं सगळी मोठी माणसं आहेत. आबा आम्हाला ही एक गोष्ट शिकवण्यात आली की मोठी माणसं मोठी का असतात? त्यांच्यात क्षमाशीलता हा सगळ्यात मोठा गुण असतो, म्हणून मोठी माणसं मोठी असतात. असं सांगून आपण मोकळे होतो. त्याच्यामुळं म्हणजे सगळ्यांनी प्रेम केलेलं आहे आणि प्रेम ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टी झालेल्या बऱ्या असतात. म्हणजे ज्या दिवसात आंब्याला आंबे आहेत त्या दिवसातच आंब्याला दगड मारायचा. ज्या दिवसात आंब्याला आंबेच नाहीत कशाला दगड मारायचा? पण मारला तरी काय होईल? पालापाचोळा गळल, कावळा उडल. त्याच्यामुळं काही गोष्टी टायमातच केलेल्या बऱ्या असतात. म्हणून काटा नावाची कविता तुमच्या सगळ्यांसमोर ठेवतो. बायकोच्या पायात काटा मोडला आणि तो मी काढला स्वतःच्या. गैरसमज होऊ शकतात, त्याच्यामुळं क्लिअर केलेलं बरं असतं. म्हणजे माझा एक मित्र मोबाईलवर बोलत होता. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला. मी म्हणलं, "अरे बोलायला कोणाला तू?" ते म्हणे, "बायकोला." मी म्हणलं, "बायकोला 1 तास बोललं जाऊ शकतंय?" ते म्हणे, "आपली थोडीच आहे." त्याच्यामुळं ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या बऱ्या. लग्नाच्या अगोदर एका बाबाकडे गेलो होतो मी. चांगले होते. राम रहीम आसाराम असे नव्हते. आणि बाबाला गेल्यानंतर बाबाला विचारलं, "बाबा म्हणजे दर्शन वगैरे घेतलं." आपले मित्र असतात ना. ते म्हणे, "विचार तुझ्या मनात काय-काय प्रश्न असतील ते विचारून टाक." मी म्हटलं, "ठीक आहे." मी म्हणलं बाबाला, "बाबा स्त्री म्हणजे काय?" बाबानं खूप सुंदर व्याख्या केली. बाबा म्हणे, "बेटा स्त्री म्हणजे शक्ती. स्त्री म्हणजे शक्ती." मी म्हणलं, "बाबा पुरुष म्हणजे काय?" बाबा म्हणे, "बेटा पुरुष म्हणजे सहनशक्ती." खुदखुदून हसली सगळे. मी काही नाही करत. कविता जना मनाची. विषय आहे कविता जना मनाची. तुमची कविता मी तुमच्या समोर व्यक्त करतोय, तुमच्या समोर ठेवतोय. तुमचा प्रतिनिधी म्हणून. म्हणजे स्त्रियांना महात्मा फुले भेटले.
हे किती मोठी गोष्ट आहे. पुरुषांना कुणीच नाही भेटला. चिंता करू नका, मी आहे. म्हणजे जे जोडीनं आलेले असतील त्यांनी पण हसायला हरकत नाही. बिलकुल हसा. जोपर्यंत तुम्ही इथं हसाल, तोपर्यंत तुम्हाला कुणीच काही करू शकत नाही. मी आहे इथं. पण जेव्हा तुम्ही इथून निघून जाल, तेव्हा तुम्हाला साक्षात भगवंत सुद्धा वाचू शकत नाही. म्हणजे नवरा नावाची अत्यंत सहनशील आणि सोशिक जमात माझ्या समोर बसलेली आहे, याचं मला भान आहे. म्हणजे लग्नाच्या अगोदर बाबाकडे गेलो. बाबांनी सांगितलं. मी म्हणलं, "बाबा लग्न करायचंय." बाबा म्हणे, "वाह! वाह! वाह! चांगली गोष्ट आहे." मी म्हणलं, "बाबा लग्न म्हणजे काय?" तर बाबा म्हणे, "बेटा लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन." काय सुंदर व्याख्या. लग्न म्हणजे 2 आत्म्यांचं मिलन. हे मिलन झाल्यानंतर त्याच्यातला एक आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी तडफडत राहतो. लग्नानंतर याची प्रचिती आली मला. प्रत्येकाला येत राहते ती. लग्नाच्या नंतर मी बाबाकडे परत गेलो. मी म्हणलं, "बाबा." बाबा म्हणे, "बोल बेटा." मी म्हणलं, "बाबा बायको कंट्रोल मध्ये नाही राहत." बाबा म्हणे, "काय?" मी म्हणलो, "बायको झटत नाही राहत." बाबा म्हणे, "येड्या, मै राहिली असती तर बाबा झालो असतो का?" अशा अशा गोष्टी होत राहतात. तुम्हाला फक्त अनुभवता आलं पाहिजे, तुम्हाला बघता आलं पाहिजे. लग्न होण्याच्या अगोदर काही मित्रांनी सांगितलं, "हे बघ नारायण, घरी जाताना हसत-हसत जात जाऊ नको." मी म्हणलं, "का?" नाही म्हणे, "घरी जाताना तोंडावर 12 वाजूनच जायचं." मी म्हणलं, "असं का?" नाही म्हणे, "तू हसत-हसत गेलास, तर बायकोला असं वाटतं, की मी जिवंत असताना याची हसण्याची हिंमतच कस काय झाली?" म्हणजे घरात तर सुजेल पडेल असतो. बाहेरून कस काय हसत येतो? मी म्हणलं, असं 12 वाजून गेल्यावर?" नाही म्हणे, "तिला वाटतं म्हणे कंट्रोलमध्ये आहे." तर ह्या सगळ्या अशा गोष्टी येतात. हसत राहिलं पाहिजे. हसत-हसत जगलं पाहिजे. भांडणामध्ये कुणाचं काही म्हणजे खरं नाही राहिलं. जे भांडणं करतात त्यांना त्या भांडणाचा नंतर पश्चाताप होतो. पण नंतर पश्चाताप होण्याच्या अगोदरच आपण सुरुवातीलाच आनंदानं, खेळीमेळीनं जगलो, तर खूप चांगली गोष्ट होईल असं वाटतं. काटा नावाची कविता. बायकोला वावर दाखवायला घेऊन गेलो होतो. शेत दाखवायला घेऊन गेलो होतो. बायको शहरातली, ती उंच टाचाची सँडल असते ती घातलेली आणि बांधावरून जाताना तिचा त्या उंच टाचाच्या सँडलमधून पाय सटकला. तो बोरीच्या काट्यावर पडला. तो काटा मोडला आणि तो काटा मी काढला. एवढी साधी ही कविता आहे बघा. पायामंदी साला तोगा सखे बोराटीचा काटा. बोराटीचा म्हणजे बोरीचा काटा. बोरीचा काटा गावरान बोरीचा असा वाकडा असतो. सरकारी बोरीचा सरळ असतो. नाही, खरी गोष्ट आहे. शेतकऱ्याचं पोरग असल्यामुळे मला माहित आहे. मग काट्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे बोरीचा काटा, बाबळीचा काटा. बाबळीत 2 बाबळी येतात. एक शहाण्या बाबळीचा काटा, येड्या बाबळीचा काटा. काय काय माणसातही काटा असतो. तो ओळखता आला पाहिजे आणि काढता आला पाहिजे. पण तो आपल्याला नाही येत.
म्हणून बघा, पाया मंदी साला तो ग सखे बोराटीचा काटा, तू ह्या पायात लिसल त्यात महानिमा वाटा. अर्धांगिनी हे वाटून घेतलं पाहिजे. तू ह्या पायात लिसल त्यात महानिमा वाटा, पाय नाजूक साजूक राणी काप साच्या वाणी. सुरुवातीला असं वाटतं, नंतर दगडाची होतात. पाय नाजूक साजूक राणी काप साच्या वाणी, तू ह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी. काट्यानेच काटा काढू, काट्यानेच काटा काढू, जरा होईल गईजा राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा. अशी लंगडू नकोस, अशी लंगडू नकोस, घडी भर बस राणी. मुच कुणी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी. तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा. काटा काढण्याची पद्धत आहे आमच्याकडे असा काढला जातो, तुमच्याकडे त्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. प्रत्येकाची एक स्वतंत्र पद्धत असते. म्हणून तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लावतो बोटान पाय करतो साजरा. सुरुवातीच्या काळात म्हणजे जुन्या काळामध्ये काटा मोडला की थुक्का लावून बघायची की नेमका कुठं मोडलेला आहे, कळायचं. आताच्या पोरांना काटा काय मोडतच नाही, कारण पोरांचे पाय उडल्यांचे झालेले. नाही, पाय आपले नाही राहिले आता. पाय पॅरागॉनचे राहिले झालेले आहेत, पाय ऍक्शनचे झालेले आहेत. माणसाचे पायच उरले नाही. त्याच्यामुळं म्हणतात की आता जिथं नतमस्तक व्हावं असे पाय उरले नाही. ते पाय जुने होते. म्हणजे बापू सारख्या माणसांचे, नागनाथ अण्णांसारख्या माणसांचे, उत्तमराव पाटलांसारखी त्यांची जी अख्खी टीम होती, यांचे पाय धरण्याचे आणि यांच्या पुढे साष्टांग दंडवत घालण्याचे ते पाय होते. आता असे पाय दिसत नाहीत. आता फक्त याचे पाय ओढू का, त्याचे पाय ओढू, एवढंच सुरू आहे. आमच्याकडे तर फार जास्त आहे. आमच्याकडे तर एकाच घरात 5-5 झेंडे आहेत. म्हणजे कोण काय कधी सांगता येत नाही ना, पण आपला नंबर लागला पाहिजे ही प्रत्येकाची चढाओढ आहे. असो, सगळ्यांना आपल्या संविधानानं अधिकार दिलेला आहे. संविधानाचीच अशी काशी करायला लागलेली आहेत हे, बघायचं कामच नाही. ते अण्णा, ते मी लहानपणी गोष्टी ऐकायचो खूप, की राजाची गोष्ट लई चांगली वाटायची मला. तुम्ही सगळ्यांनी पण ऐकली असेल, ती सगळीकडेच आहे. ती गोष्ट अशी आहे की एका राजाचा जीव एका पोपटात असतो. मला ती गोष्ट ह्याच्यासाठी आठवली की आत्ताच्या राजाचा जीव ईव्हीएम मध्ये आहे. मग तो राजा, त्याचा जीव पोपटात होता. आत्ताचा जो राजा आहे, कोणी असेल राजा, त्याचा जीव ईव्हीएम मध्ये आहे. आणि हे घडून का आलं, म्हणजे नाशिक सारख्या घटना असतील, नांदेड सारख्या घटना असतील, अशा घटना का घडतायत? देशात जातीपातीवरून राजकारण सुरू झालं. देशात धर्माधर्मावरून राजकारण सुरू झालं. हे राजकारण कशामुळे सुरू झालं?
याचे करते करविते धनी कोण आहेत हे आपण शोधलं पाहिजे. मी परत माझ्या कवितेवर येतो. बघा, पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी, तुह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी. काट्यानेच काटा काढू जरा होईल गाईचा, राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा. अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी, मुचकुनी काट्यानं ग. मुचकुनी म्हणजे शेंडा. मुचकुनी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी. तू हा मखमली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लावतो बोटान पाय करतो साजरा. नको आईचा गजर आई तुही माहेरात. म्हणजे काटा काढताना आई ग मिले असं बोललं जातं ना. आपल्याला वाटतं ती जाती काय, आपलं नशीब तेवढं भारी नसते. म्हणून नको आईचा गजर आई तुही माहेरात, बे शेजारी पाजारी ये गळच बघतात. बघ निघाला ग काटा धर तळ हातामंदी. हा संस्कृतीचा तुकडा आहे की आपली संस्कृती काय सांगते आपल्याला. कविता काय सांगते हे महत्वाचं नाहीये, कविता काय सुचवते हे महत्वाचं आहे. इथं सूचक आहे की आपल्या संस्कृतीनं आपल्याला सांगितलेलं आहे काटा का असेना पण तळ हातावर घेतला पाहिजे, तळ हातावर जपला पाहिजे. म्हणजे तळ हाताचा फोड जसा आपण जपतो तसा आपण काट्यालाही जपलं पाहिजे. आतापर्यंत भरपूर काट्यांना आपण असं जपलेलं आहे, नंतर ते काटे कुठं गेले काय नाही त्याचा पत्ताही लागला नाही, आणि ते असं घडत राहतं, असं होत राहतं. म्हणून बघ निघाला गा काटा धर तळ हातामंदी. लहानपणी खेळलेला खेळ आहे. ज्यांना ज्यांना काटा मोडलेला आहे त्या सगळ्यांनी हा खेळ खेळलाय. ज्या माणसाला काटा मोडू नये, ज्या माणसानं हा खेळ खेळला नाही त्याच्यासारखा दलिंदर माणूस या पृथ्वी तलावर नाही. अशा माणसाला 4 मजली इमारतीवर घेऊन जायचं, मुंडक्यावर सोडून द्यायचं. नाही गेला परत घेऊन जा. अरे जगतो कशाला? म्हणजे ज्याला गुलाबाचा सुवास येत नाही, तीच म्हणल्यानंतर ज्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही, अशा दलिंदर माणसानं जगून काही फायद्याचं आहे का? लहानपणी ज्यांनी ज्यांनी हा खेळ खेळलाय ती सगळी माणसं श्रीमंत आहेत, कारण त्यांच्याकडं आठवणीची शिदोरी आहे. ज्यांच्याकडे ही शिदोरी आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, कारण ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे ही आठवण आहे. इथून पुढच्या पिढ्यांकडे ही आठवण नसणार आहे. ते या गोष्टीला अगोदरच मुकलेले आहेत. म्हणून बघ निघाला ग काटा धर तळ हातामंदी, पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. कळलं पाहिजे ना, चोर आहे का पोलीस आहे. पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार. काटा मुचकुनी आहे, शेंडा आहे, मग काट्याचा महिमा काय? बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार. रोज मोडावेत तुला काटे हजार हजार.
तू ग नाजूक हरणी. म्हणजे लेकीबाळी जेव्हा माहेरला येतात ना, तेव्हा आज्या पंज्या, आत्या मावश्या माम्या अशी मया करतात ना, काय म्हणतात त्याला, काय आलाबला वगैरे म्हणतात असं काही. लग्नानंतर मला कळालं, लग्नानंतर ते आपल्यावर मोडलेले असतात. नाही, खोटं नाही बोलू, मरतीरा तर आहे, कशाला खोटं बोलावं. आणि त्यांचं बोलणं लई भारी असते. मै हरण, मै सुगरण, मो छकुल, मो सोनं, मो पिल्लू. त्याला काय माहितीये हे पिल्लू आतंकवादी कारवाया करून इथं आलेलं आहे म्हणून. सहन तर आपल्याला करावं लागत. हे संभाजीनगरला गुलमंडी नावाची एक मार्केट आहे भाऊ. माझा मित्र तिथं बायकोचा हात हातात घेऊन मार्केटमध्ये फिरत होता. ते बघून माझ्या डोळ्यात असं टचकन पाणी आलं. मी म्हणलं, अरे तुझ्या लग्नाला 10 वर्ष झाले, तरी तुझं प्रेम असं तसूवर सुद्धा कमी नाही झालं. ते बाजूला येऊन म्हणे, येड्या तसं नाही, हात सोडला की दुकानात घुसते. त्या दिवशी मला कळालं की लग्नाच्या अगोदर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे प्रेम, आणि लग्नाच्या नंतर हातात हात घेऊन फिरणं म्हणजे आत्मसुरक्षा. पाकिट सांभाळलं पाहिजे. अशा अशा गोष्टी असतात ते. माझा एक मित्र डोक्याला पट्टी बांधून आला. मी म्हणलं, अरे काय झालं? ते म्हणे, काय नाही, बायकोनं फुल फेकून मारलं. बायकोनं फुल फेकून मारलं, डोक्याला पट्टी? नाही म्हणे, कुंडी सकट मारलं. अशा अशा गोष्टी होत राहतात. आणि विनोद माणसाला जगायला बळ देतो, आणि तो विनोद नवरा बायकोमध्येच होतो, दुसरं कोणामध्ये होत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक कवी अवतामानं बोलत होता, सत्ता माझ्या हाती द्या, सत्ता माझ्या हाती द्या, सत्ता माझ्या हाती द्या. तर बायको म्हणे, सत्तेचं जाऊ द्या, अगोदर लुंगी सांभाळा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे विनोद असे चुटकुले जे आहेत, ह्या ज्या सगळ्या जगणं सोपं करणाऱ्या गोष्टी आहेत, या जगणं सुसह्य करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून बघ निघाला ग काटा, धर तळ हातामंदी, पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. बघ मुचकुनी काटा, केलं दोघाला बेजार, रोज मोडावेत तुला काटे हजार हजार. तू ग नाजूक हरणी, तू ग नाजूक हरणी, देतो बिब्याचा फणका. म्हणजे काटा काढल्यानंतर त्याच्यात पाणी भरू नये, जखम होऊ नये, म्हणून तिथं बिब्बा पळवला जातो. काही ठिकाणी मेन पळवलं जातं, गुळ पळवलं जातो. आमच्याकडे त्याला फणका म्हणतात. तू ग नाजूक हरणी, देतो बिब्याचा फणका, दृष्ट लागणार नाही नाही स्वरूपाचा धोका. आणि शेवट आहे, जरा जपून चालावं, जरा जपून चालावं, बऱ्यानं सतात वाटा. वाटा का बऱ्या नाहीये? नाशिकची घटना आहे. महाराष्ट्रात सगळीकडेच, देशात सगळीकडेच अशा घटना घडायला लागलेल्या आहेत. ही मानसिक विकृती यायली कुठून, याचाही आपण शोध घेतला पाहिजे. वाटा ह्याच्यासाठी बराबर नाही राहिल्या की भाऊ, दादा, भैया हे जिव्हाळ्याचे, मायेचे, आधाराचे शब्द होते.
आज भाऊ दहशतीत बदलला, भैया दहशतीत बदलला, भाऊ दहशतीत बदलला. तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण या शब्दांची नाळ जपली पाहिजे, या शब्दांचं सत्व जपलं पाहिजे. कारण सुभेदाराच्या सूनचा कल्याणचा सुभेदार त्याची सून, सुभेदाराच्या सूनचा काळ शिवाचा होता बाई, आणि आज नाक्या नाक्यावर उभे भाई ग माझे माय, नाक्या नाक्यावर उभे भाई. त्याच्यामुळं म्हणून जरा जपून चालाव, बऱ्यानं सतात वाटा, बाई टपून असतो वाट वाटवर काटा. धन्यवाद. बोर होत असेल तर मला सांगा बरं. नाही, टाळ्यांचे प्रकार मला चांगले कळतात. एक टाळी असते हातानं वाजणारी, आणि दुसरी टाळी असते अंतकरणातून वाजणारी, आणि या दोन्ही टाळ्या मला चांगल्या ऐकू येतात. तुम्ही या दोन्ही टाळ्या देताय, याचा आनंद आहे. बघा की तुमची रांगडी भाषा, मराठवाडी बोलीचा लहेजा वेगळा, पुणेरी बोली तर अशी वाटते बोलता 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 कधी जीभ अशी बेंबीपासून उकडून पडते काय. ते असं बोलतात, असं वळण घेत घेत घेत. पण भाषेला, बोलीला एक आपला सुगंध असतो, एक आपला वास असतो. मग ती कोणतीही असो, भाषा ही प्रवाही आहे. प्रवाहात त्याच गोष्टी जिवंत राहतात, किंवा प्रवाहात त्याच गोष्टी वाहतात ज्या जिवंत राहतात, जिवंत असतात. ज्या गोष्टी मृत आहेत, प्रवाह त्यांना काठाला फेकत असतो. तुम्ही गावाखेड्यामध्ये जा, कुणालाही विचारा, म्हणजे जे अडाणी लोक आहेत त्यांना विचारा तुम्ही की 500, 1000, 5000, त्यांना कळणार नाही. तुम्ही त्यांना फक्त एवढं म्हणा 90, त्यांना बराबर कळतं. म्हणजे एखाद्या आजीला तुम्ही हे सांगा की आजी जाहिरात लागलीये, तिला ते कळत नाही. आजीला म्हणावं लागतंय, आजी ऍडव्हर्टाईज लागलीये, तेव्हा आजीला कळतं. ही भाषेची गोष्ट आहे. आणि भाषेतही अशा वेगवेगळ्या गमती जमती होत राहतात. आमचा एक मित्र आहे, त्याचं मोबाईलचं दुकान आहे. मोबाईलच्या भाषेमध्ये बोलत राहतो तो. एक दिवस एका लग्नात गेला, अबरचबर खाल्लं, पोट बिघडलं. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब आपल्या पोटाचं नेटवर्क बिघडलेलं आहे. डॉक्टर म्हणे काय झालं? ते म्हणे इनकमिंग चालू आहे, आउटगोईंग टोटल बंद. डॉक्टर बी हुशार होता, डॉक्टर माणूस आहे. डॉक्टर म्हणे बॅलन्स नसल. ते म्हणे असं कसं काय म्हणता, म्हणे बॅलन्स नसल, कालच नाईट पॅक मारला. डॉक्टर म्हणे अजून काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणे मिस कॉल तर एवढे डेंजर येतात म्हणून सांगू. डॉक्टर म्हणे कस्टमर केअर कडे तक्रार केली होती का? ते म्हणे हो, कस्टमर केअर कडे तक्रार केली होती. त्यांचं म्हणणं आहे की तुमचं हँडसेट खराब आहे. याच्या गमती जमती आहेत, या भाषेतून निर्माण होतात. आता इथं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं असतील, म्हणजे प्राध्यापक माणूस असेल, गुंड सर, नवनाथ गुंड सर, किंवा एखादा वकील माणूस असेल, एखादा पोलीस प्रशासनात काम करणारा माणूस असेल, आहे का नाही? तर ही जी मंडळी आहे, ही म्हणजे जे जे ज्या व्यवसायात आहेत, त्या व्यवसायातले जे शब्द आहेत
ते घेऊन बोलत असतात. म्हणजे प्राध्यापकाच्या घरी समजा बाबा त्यांच्या खटल्यासोबत म्हणजे मालकिनीसोबत त्यांच्या काहीतरी बिनसलं, तर प्राध्यापक माणूस म्हणेल, की हिचा जरा एकट्यात पिरियड घ्यावा लागेल. आहे का? वकील माणूस असेल तर तो म्हणेल, की हिची केस बोर्डावर घ्यावी लागते. पोलीस प्रशासनात असणारा माणूस असेल तो म्हणेल, की हिला रिमांडमध्ये घ्यावं लागेल. शेतकरी माणूस असेल तर तो म्हणेल, की हिला 18-18-10चा डोस द्यावा लागतो. बरं, त्या ठिकाणी बाबा एखादा मिस्त्री काम करणारा माणूस असेल तर तो म्हणेल, की हिचा कोस काढावा लागल, ही वळिंब्यात बसना झाली. एखादा सायकल रिपेअर करणारा माणूस असेल तर तो म्हणेल, की हिचं आऊट काढावं लागत आहे. म्हणजे जो माणूस म्हणजे कार्पेंटर असेल, सुतार काम करणारा माणूस असेल तर तो म्हणेल, की हिला चांगलं तुम्ही ही यादी अशी लांबवू शकता तुम्ही बघा. आणि एखादा राजकीय क्षेत्रात काम करणारा माणूस असेल तर तो म्हणेल, हिला बाहेरून पाठिंबा द्यावा लागेल. तर ह्या सगळ्या अशा गमती-जमती आहेत. पण या सगळ्यात माझी माय असणारी मराठी आणि तिच्या कविता ऐकण्यासाठी तुम्ही इथं उपस्थित आहात. याचा मला खूप आनंद आहे. जाता-जाता अ, तुमची सहनशीलता जर शाबूत असेल, तर 1-2 कविता सादर करू? हं. असंच हसत-खेळत जाऊ आपण. कारण काही-काही माणसं अत्यंत महत्त्वाचं काम असल्यामुळे निघून जात आहेत. नाही, नाही, मी सीरियस बोललो ही गोष्ट. याही टायमाला कामं असतात. दुकानं लवकर बंद होतात. नंतर किराणा भेटत नाही. आणि जर किराणा पाहिजेच असेल, तर चढ्या दामानं खरेदी करावा लागतो. त्यानं दुकान बंद केलं. अशा अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. असो, हरकत नाही. राजकारण खूप म्हणजे आपला सगळ्यांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आपण एवढ्या सम्यारम्यानं राहतो, की असं म्हणतो, की आपण सगळ्यांनाच वोट देऊ. अण्णा मी पुण्यामध्ये गेलो होतो, तिथं जाहिरात लागली होती. एका मोठ्या पक्षाची जाहिरात होती, की आम्ही 300 करोड लोकांचे दवाखाने केले या अर्थाची. म्हणजे 300 करोड लोकांना मोफत उपचार पुरवले. मी म्हणलं यार देशाची लोकसंख्या आहे एक एक म्हणजे 140 काय ते असेल ते असेल. यांनी एवढ्या लोकांची कधी केली असेल? बरं एक माणूस दोनदा जरी गेला अशाही फसवणुकीच्या गोष्टी अशा समोर येतात, पण ह्या जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणून झालं स्वातंत्र्य म्हातारं, झालं स्वातंत्र्य म्हातारं, देश हा लाडब घाईवर, झालं स्वातंत्र्य म्हातारं, देश हा लाडब घाईवर, हाताला इंडियाचा आधार, हाताला इंडियाचा आधार, कमळदल हसते खुद खुद फार, कमळदल हसते खुद खुद फार, घड्याळी लंबक हा बेजार जे जे जे, घड्याळी लंबक हा बेजार जे जे जे, आदेश शेठचा नवा, आदेश शेठचा नवा, की भरली देवेंद्राची सभा, एकनाथ उभा सुरतेचा सुभा, आदेश शेठचा नवा, की भरली देवेंद्राची सभा, एकनाथ उभा सुरतेचा सुभा,
मार्ग हा गुवाहाटी गोवा, मार्ग हा गुवाहाटी गोवा, अजितचा नवा लूक पाहावा जे जे जे, अजितचा नवा लूक पाहावा जे जे जे, निघाले धून कष्टाचारी, कष्टाचारी म्हणतोय मी हा. निघाले धून कष्टाचारी, मशीन लई भारी, निघाले धून कष्टाचारी, मशीन लई भारी, सीबीआय ईडी डिटर्जंट, सीबीआय ईडी डिटर्जंट, युतीचा घमघमाटी सेंट, लागली जनतेची वाट जी जी जी, लागली जनतेची वाट जी जी जी, आला आला परिवारवाद, मतदाता बाद, टमाट कांद, सारे घेऊ सत्तेचा स्वाद, मिळून घेऊ सत्तेचा स्वाद, ईव्हीएम चार्ज झाला हर्ष, वर्षावर राहू वर्षानुवर्ष, जनतेला काय कळत गोंडार जी जी जी, जनतेला काय कळत गोंडार जी जी जी, झाला भ्रष्टाचाराचा अंत, या अशा अमृत काळात देश विश्वगुरु बनत चाललाय आणि विश्वगुरु आपल्याला सांगतायत, झाला भ्रष्टाचाराचा अंत, किमाल्या निरवदलित हो संत, विरोधक पोट शूळ जंत, अदानी धन करीतो फस्त, जनतेची कशी का काशी होईना जे जे जी, जनतेची कशी का काशी होईना जे जे जी, कशाला आरक्षणाचा होरा, कशाला आरक्षणाचा होरा, आंदोलक घेरा लाठी मार करा, इलेक्शन आलं डोक्यावरती, इलेक्शन आलं डोक्यावरती, सुरू करा गाजराची शेती, हे उकरा वादनवान वाह जे जे जे, हे भारत हवा की इंडिया हवा जे जे जे, G20 ची गेली हवा जे जे जे. धन्यवाद. आपण जो ओवीचा धागा पकडला होता त्या ओवीच्या धाग्यापर्यंतच येऊयात. म्हणजे एका कवीला घडवण्यामध्ये म्हणजे बापूंना गदिमांचा सहवास होता. गदिमा म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आहे या क्षेत्रातलं. आणि त्यांचा जो विवाह झाला तो पण काही असा सहजासहजी नव्हता. ती एक क्रांतिकारी गोष्ट होती. आता लोकांनी जरी म्हणलं लव्ह मॅरेज करायचंय, नांदेड सारख्या घटना व्हायला लागलेल्या आहेत. जास्त दूर नाही, इथंच आहे नांदेड. कालचीच घटना आहे. त्या काळामध्ये असे निर्णय घेणं, त्या काळामध्ये साध्या पद्धतीनं विवाह करणं आज काळाची गरज आहे. ते त्यांनी त्यावेळेस करून दाखवलेलं आहे. आमच्याकडे आज असं नाही होत. गरीबातला गरीब माणूस 25-30 लाख तर असे उधार घेते, असे उधार घेते. नंतर त्याची जिंदगी जाते त्याच्यामध्ये. लग्न कसं केलं आपण हे सांगण्यामध्ये, हे सांगण्यापेक्षा, हे दाखवण्यापेक्षा साध्या पद्धतीनं लग्न करणं, साध्या पद्धतीनं अक्षता टाकून घेणं, सगळ्यांना सहभागी करून घेणं, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता महाराजांनी पण त्यांच्या मुलीचा साखरपुडा केला. महाराज तर आपल्यापेक्षा मोठे माणसं आहेत. पण मोठे का असना, शेण खाल्यावर माणसानं एवढंच म्हणावं, शेण खाले म्हणून. नाही नाही, असं म्हणत नाही. आपल्याकडे म्हण आहे अशी, शेण खाले म्हणून. तर मला ह्या गोष्टीचं म्हणायचं असं की
तुमच्या गावामध्ये हेवे दावे वगैरे नसतील, सगळे लोक सम्यारम्यानं वागत असतील, सगळ्या घरामध्ये भांड्याला भांडं वाजत नसेल, म्हणजे नवरा बायकोची भांडणं होत नसतील, असं घरच सापडणार नाही. आणि असं घर सापडलं तर समजून घ्या, हे स्मशान आहे. आता आपलं घर स्मशान नाही झालं पाहिजे. आपण सगळ्यांसोबत एकोप्यानं राहिलं पाहिजे. मुकुंदराज पंकी नावाचा कवी फार सुंदर म्हणतो, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. कालचा पावसाळा जरी चला, तू धीराने इथे नांदले पाहिजे. रोप लावायचे याटीवर पुन्हा, हर उन्हाळ्यातही पोसले पाहिजे. घर पुन्हा मुक होऊन नाही कधी, घर मुक नाही झालं पाहिजे. म्हणून घर पुन्हा मुक होणार नाही कधी, तू मला तुला भांडले पाहिजे. लोक येतील धावून शब्दावरी, लोक एकत्र काय आहेत, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, वागणे आपुले चांगले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. तुमच्या मनातली सगळी जळमट अशीच गळून पडो, त्याच्यावर जास्त किडे बिडे बसू नयेत, जास्त जाळे होऊ नयेत. झाले असतील काढून टाका. आपलं हृदयाचं घर मोकळं करा, त्याच्यामध्ये इतरांना समाविष्ट करून घेण्याची जागा करा. हे काय माझं साध्या माणसाचं साधं सांगणं आहे. पण देशात रंगीत रंगीत कलर यायला लागलेले आहेत आणि कलर फार भडक होत आहेत, रंग भडक होत आहेत. आपण पहिलं घरात राहायचं. तुम्ही म्हणाल आता काय घरात नाही राहत काय? आपण पहिलं घरात राहायचो, आता आपण देशात राहायला लागलो. आपल्या घरात घुसलेला हा जो रंगीत देश आहे, काही लोकांच्या घरामध्ये भगवा घुसलाय, काही लोकांच्या घरामध्ये निळा घुसलाय, काही लोकांच्या घरामध्ये हिरवा घुसलाय. तर आपल्या घरात घुसलेला हा जो रंगीत देश आहे, तो आपल्याला ओढून बाहेर काढता आला पाहिजे. आणि हा जेव्हा आपण ओढून बाहेर काढू, तेव्हा आपण घरात राहण्याच्या लायकीचे होऊ, किंवा घर आपण राहण्याच्या लायकीचं होईल. इंग्रजांना या देशाच्या बाहेर पिटाळून लावण्यासाठी ज्या चळवळीमध्ये बापूंनी आणि त्यांच्या साथीदारांनी उडी घेतली, त्या घरातली जळमट होती, यांना दूर करायची होती. ते या घरात घुसलेले लोक होते, या घरात तो देश घुसला होता, तो यांनी बाहेर ओढून काढला. त्याची किंमत आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त एवढंच माहित आहे की आपल्याला मताचा अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे. ही चांगली गोष्ट आहे की आपल्याला मतदानाचा अधिकार लागला, अधिकार मिळाला. पण आपण याची खबरदारी घेतली पाहिजे की आपल्या बोटाला शाई लागली पाहिजे, आपल्या बोटाला कलंक लागता कामा नये. उदय प्रकाश नावाचा हिंदी कवी फार सुंदर म्हणतो, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता. कुछ नहीं बोलने से और कुछ नहीं सोचने से आदमी मर जाता है. तर आपण विचार केला पाहिजे. त्या पद्धतीनं काही का असेना आपल्या ज्या ज्या शक्यता आहेत त्या आपण
मांडल्या पाहिजे, व्यक्त केल्या पाहिजे. मी परत ओवीकडे येतो. ओवींनी मला घडवलं. म्हणजे ज्या खेड्यातली जी गाणी आहेत, दळतानाची जी गाणी आहेत, त्या गाण्यांनी माझ्यावर संस्कार केले. सरांनी फार चांगला उल्लेख केला, की अ, शारदामाईंच्या शारदामाई ज्या गाणं म्हणायच्या दळताना, त्या ओव्यांनी बापूंना एक काय म्हणतात बाळकडून मिळालं त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर प्रत्येकाला ह्या गोष्टी आपल्या आईकडून मिळत असतात, आजीकडून मिळत असतात. आपण त्याचा कसा लाभ घेतो, कसा नाही, हा पुढचा प्रश्न आहे. बघा, एक ओवी फार सुंदर आहे. सरल दळण माही भरली ओंजळ, सरल दळण माही भरली ओंजळ, सोन्याची तुळसवर मोत्याची मंजुळ, सरल दळण, सरल दळण मी ते आणि का घेणार, सरल दळण मी ते आणि का घेणार, देवा विठ्ठलाची मले पालखी येणार, सरल दळण, जीवाले जड झालं सांगू तरी कोणापाशी, व्यक्त कुठं होणार आपण? बाई सांगणार कुणाला? म्हणून जीवाले झड झालं सांगू तरी कोणापाशी, शेवटला घास मन हिंडते आकाशी, सरल दळण, सरल दळण माही भरली ओंजळ, सोन्याची तुळसवर मोत्याची मंजुळ, सरल दळण. ह्या ओव्या गेल्या. शांताबाईची गाणी आहेत. पण आपण म्हणजे लिहिणारे फार सुंदर लिहायचे त्या काळामध्ये. कवी पण भारी होते, शायर पण भारी होते. कवी लिहायचे, सांग प्रिये मी तुझ्यासाठी काय करू, चंद्र आणू, सूर्य आणू, तारे आणू. अरे तू ह्या काय बापाची प्रॉपर्टी आहे? जेवढं अवकातीत आहे, जेवढं आहे तेवढंच बोलावं, तेवढंच करावं. पण त्याच्या पुढं गाणे बी लय भारी होते. चित्रपट म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट काळातले चित्रपट तर फारच सुंदर होते. म्हणजे प्रियकर प्रियसी असे हातात हात घेऊन बागेमध्ये असे डान्स करत फिरायला लागलेले आहेत. माझ्या ज्या म्हणजे आत्तापर्यंतच्या जिंदगीत जेव्हापासून माझा जन्म झालाय आत्तापर्यंत मी असं चित्र गावात कधीच बघितलं नाही. आणि असं चित्र गावात दिसलं असतं तर काय केलं असतं बरं? ज्याला दिसल त्यानं पालथं घालून तुडवलं असतं. म्हणजे आणि 2 कबुतरच दाखव. बरं झालं कावळे नाही दाखवले. 2 फुलंच दाखव. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गाणे पण म्हणजे फारच भारी होते, की जिंदगी की ना तुटे लडीस, प्यार करले घडी दो घडी आणि नंतर काय डोके फोडून घेता हो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक गाणं तर भयानकच आहे, की 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. अरे माणसं आहो का भूत? ते अल्ताफ राजा नावाचा एक सिंगर आला होता, त्याचं गाणं होतं, येसुओं के साये में कब हमें सुलाओगे. प्रियकर म्हणालाय प्रियसीला, केसांच्या सावलीत मला कधी झोपवशील. अरे प्रियकर है का ऊ? कळालं पाहिजे. हो. याला म्हणतात अवकात काढून घेणं. ये गाणं तर लई डेंजर आहे, कि तू धरती पे चाहे जहां भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा.
म्हणजे ह्याच्या एवढी अवकात काढून घेतलेली मी आजपर्यंत बघितली नाही. अरे प्रियकर है का कुत्रा? ह्या गोष्टी कळायला पाहिजे. असो. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मला ऐकून घेतलंत. माझा इथं सन्मान केला. त्या त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पण माईचा हात आपण सोडला नाही पाहिजे आणि बायकोचाही हात आपण सोडला नाही पाहिजे. 2 हात आपल्याला याच्यासाठी दिलेले आहेत, की एक हात आईसाठी आणि एक हात बायकोसाठी. आपण ह्या दोन्हींचाही सन्मान केला पाहिजे आणि दोघींनाही विनंती आहे, माईला पण आणि सुनेला पण, की यांनी पण आपल्या माणसाची किंमत केली पाहिजे. आणि यांचं बोलणं फार भारी असतं. अ, आपले नावं ठेवले जातात. म्हणजे नवऱ्याची नावं ठेवली जातात. माईचा बैल बायकोकडून आणि माईकडून असते बायकोचा बैल. म्हणजे आपलं कामच आहे घाण्याभोवती फिरत राहा. म्हणजे घाणा काही संपत नाही, याचं फिरणंही काही संपत नाही. लई नाव आहेत. आमचं ध्यान नाव असते का हो? आमचं हे, आमचं येडं, आमचा बैल. म्हणजे ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या, तरी आतून ओलावा असतो. म्हणजे माणूस जेव्हा एकेरी बोलतो, तेव्हा प्रेम जास्त असतं. कारण माणूस हक्कानं बोलत असतो. माणूस हक्क जतवतो. त्याच्यामुळं ही गोष्ट असते. हं. मला या संदर्भातून एक प्रेम कविता आठवली. जुनी प्रेम कविता आहे. ऐक सखे बाई माझ्या प्रीतीची कथा, काय सांगू तुझ्यावर कसा झालो मी फिदा. म्हणजे पहिल्या काळामध्ये इकडे काय पद्धती आहेत माहित नाही मला. पण मुलगा आणि मुलगी डायरेक्ट लग्नातच भेटायची. आता तसं नाही झालं. आता लग्न ठरणार आहे, अशी बोलणी जरी चालू झाली, तरी यांचा नंबर त्यांच्याकडं, त्यांचा नंबर यांच्याकडं. तोही हँडसेट सहित जातो कधी-कधी तर. नवीन मोबाईल सहित. अशा गोष्टी आहेत. ऐक सखे बाई माझ्या प्रीतीची कथा, काय सांगू तुझ्यावर कसा झालो मी फिदा. अन सखे साजने ग बाईल माझ्या घरची तू. बाईल म्हणजे धनीन, मालकीन. मला सांगायला ही आनंदाची गोष्ट वाटते. माझं लव्ह मॅरेज. नाही, नाही, खरं इमानदारीने सांगायलो. मग ते हसायला लागलेले आहेत. असं कसं होतं का? या सुजेल तोंड्यासोबत कोणी पण आहे. आणि पुरुष मंडळींनी हा गैरसमज बिलकुल बाळगू नये, की लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज अशा काही गोष्टी असतात. अरेंज मॅरेज म्हणजे इकडचे 4-5 बोलवायचे, तिकडचे 4-5 बोलवायचे आणि एकमेकांना ओळख करून द्यायची. लग्न लावून द्यायचं. आणि लव्ह मॅरेज म्हणजे आपण पुंगी घ्यायची. वारुळाजवळ जायचं. पुंगी वाजवायची, वाजवायची, वाजवायची. तिला म्हणायचं, "ये भाई, ये भाई, ये भाई." आणि ती जशी बाहेर आली, मग म्हणायचं, "हां, चाव." एवढी साधी गोष्ट आहे.
लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज असली कोणतीच भानगड नसते. अशी गोष्ट आहे. बघा, ऐक सखे बाई माझ्या फिरतीची कथा, काय सांगू तुझ्यावर कसा झालो मी फिदा. अन सखे साजने ग बाईला माझ्या घरची तू, तुझं पाहणं इखारी जीव झाला फुगडी फू. दिसतेस अशी जसं नारळ भरल, दिसतेस अशी जसं नारळ भरल, न सांग वल्ल्या नारळानं कधी खोबर धरल, न सांग वल्ल्या नारळानं कधी खोबर धरल. तुझा पदर लई आवली त्यानं केलं ग घायाळ, तुझा पदर लई आवली त्यानं केलं ग घायाळ, अन फोक मारिला असा की त्याचा बुझच नावळ. आणि तू ह्या जीवाच्या पोथीला, लग्न म्हणजे काय, नवरा बायकोचं नातं काय, तू ह्या जीवाच्या पोथीला, पोथी म्हणजे आमच्याकडे ग्रंथ ज्याला पोथी म्हणतात, तू ह्या जीवाच्या पोथीला ह्या जीवाचं वस्तर, अन काय सांगू सखे बाई लई वंगाळ सास्तर. एका बेवकताला हळू सासोल घेतला, बल सावलीला तिचा हात हातात घेतला, झाली कावरी बावरी हात सोडीत लाजली. आता कापूस येचाया मी लक्ष्मी पुंजली, पांदी मंदिराना मंदी पारा माग भेटी गाठीर, पांदी मंदिराना मंदी पारा माग भेटी गाठीर. हे भिंगरी वाणी फिरतोया पिसा झालो तिच्या साठीर, हे दिस नाही रात नाही कशाचीच सूद नाही र, मया डोळ्यात आभाळ सदा वाट तिची पाहिर. धन्यवाद. लहानपणी विटी दांडू खेळताना विटी मुद्दामहून तिच्या दारात टोलवायची आणि विटी देण्याच्या बहाण्याने ती बाहेर आली की बटणं तुटलेल्या शर्टातली छाती इंच इंच भोगायची. आता तीही बहरली आहे म्हणे. कपाळावरती जास्वंदीचं लाल भडक फूल असतं आणि कडेवरती 1 वर्षाचं लहानस मूल असतं. 4 दिवस माहेरपणाला येऊन जाते आणि जाईपर्यंत माझ्या जीवाला सासुरवास देऊन जाते, जाईपर्यंत माझ्या जीवाला सासुरवास देऊन जाते. असे जे सासुरवास सहन करणारी मंडळी भरपूर असते. म्हणजे भरपूर लोकांचा इस्तू इजलेला असतो आणि ज्यांचा इस्तू इजला नाही, समजून घ्यायचं त्यांनी हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला हरकत नाही, इथं कशाला राहता, अशी गोष्ट आहे. असो, पण या सगळ्यामध्ये की आपण चांगल्या पद्धतीनं जगलं वागलं पाहिजे. ज्या क्रांतिकारकांनी आपल्यासाठी त्यांचं बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलंय, त्यांची आपण आठवण शाबूत ठेवली पाहिजे. आणि ती आठवण शाबूत याच्यासाठी ठेवली पाहिजे की नेमकं आपण करतोय कुणासाठी. ज्यांनी हे काम केलंय, म्हणजे लाईटचं नाही म्हणत मी, नाही नाही, एखाद्या वेळेस प्रॉब्लेम असू शकतो, त्याची सेटिंग व्यवस्थित झाली नाही. काही लोकांची सेटिंग करण्यात जिंदगी निघून जाते, सेटिंग होत नाही. तर ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हे स्वातंत्र्य मिळवले, त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ती भावना आपली असली पाहिजे. आणि ही जर भावना आपल्यात नसेल, तर आपल्यासारखे कपाळकरंटे माणसं दुसरे कुणीच नाहीत, असं मला वाटतं. कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला. कापसाचा उल्लेख केला सरांनी.
कापूस हिरवा, कापूस भगवा, निळा पांढरा झाला. पण साऱ्या कपड्यांचा झेंडा, पण साऱ्या झेंड्यांचा कपडा शेतामधून आला. या जगताचे धर्म जन्मले शेतामध्ये माझ्या, इतके कळले ज्याला मित्रा, कापूस कळला त्याला. इकडचे तिकडचे झेंडे अंगा खांद्यावर घेण्यापेक्षा, ज्यांच्या अंगा खांद्यावर वेगवेगळ्या कलरचे झेंडे येतात, उद्या चालून त्यांच्या हातात धोंडे येतात, असे धोंडे आपल्या हातात न येऊ देण्यासाठी आपण आपल्या खांद्यावर एकच झेंडा घेतला पाहिजे. एकाच झेंड्याखाली जमलं पाहिजे आणि तो झेंडा तिरंगा असावा, दुसरा कोणता नसावा, असं मला वाटतं. जाता जाता माझी शेवटची भूमिका मांडणारी एक कविता तुमच्या समोर ठेवतो आणि तुम्ही मला खूप चांगल्या पद्धतीनं सहन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. काही चुकलं बिकलं असेल तर मोठ्या मनानं सोडून दिलं तरी हरकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. पण तुकारामांनी का लिहिलं, कबीरांनी का लिहिलं, जत्रा में पत्थर बिठाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी, पैसो की धुलदानी म्हणणारे कबीर. उंच वाडे उंचपणे ठेंगणी लवणे जैसी तैसी म्हणणारे संत तुकाराम आणि विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे माऊली, या सगळ्यांनी लिहिलं का? ज्यांनी लिहिलं त्यांनाच आपण संत मानलं. म्हणजे लिहिणं ही खूप मोठी गोष्ट आहे. अ, खरं लिहिणं ही त्यापेक्षाही मोठी गोष्ट आहे. म्हणून आपण खरं लिहिलं पाहिजे, खरं ऐकलं पाहिजे. निदान एवढं जरी नाही करता आलं, तर आपण त्या मार्गावर चालण्याचा तरी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे, स्वतःच पुली राख उधळीत जाणे. या काळोखाला या काळोखाला गिळता येते जेव्हा, गिळता येते जेव्हा, या काळोखाला गिळता येते जेव्हा, कविता पोटातून ओठी येते तेव्हा. पेशी पेशींच्या, पेशी पेशींच्या वाती पेटवून देणे, स्वतःच पुली राख उधळीत जाणे. मी लिहितो म्हणजे, मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, निर्भय होतो आहे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या डोळे देतो आहे. या कविता माझ्या, या कविता माझ्या तुमच्या जगण्याचे लेणे, स्वतःचा पुली राख उधळीत जाणे. मी अक्षर अक्षर पेरित जातो रक्त, मी पेरित जातो रक्त. हे कशासाठी आहे? म्हणजे क्रांतिकारकांनी आपल्या शरीरावर गोळ्या झेलताना त्यांनाही वेदना झाल्या असतील. मग त्या वेदना ह्या ठणक आणणाऱ्या नसतील, तर त्या ऊर्जा प्रदान करणाऱ्या वेदना असतील. वामनदादा खूप चांगल्या पद्धतीने म्हणतात की भिकारी होऊन दारी तुझ्या मी दान मागावे, दिनांच्या चाकरीसाठी तुझे इमान मागावे. उपाशी जीवजे कोटी तयांची भूक भागावी, अशासाठी तुझ्याकडचे तुक्याचे ज्ञान मागावे. तुम्ही ही शिवरायाची
तुझ्या हाती आता आली मलाही पेरणीसाठी जराशे रान मागावे. तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा शिवावरची. तुझी निष्ठा तुझे जीवन तुझी श्रद्धा भीमावरची. नसावी नाटकी वामन खरे बलिदान मागावे. खरे बलिदान मागावे. खरे बलिदान मागावे. आपल्याकडे हे बलिदान दिलं सोडून झाडांचं बलिदान मागायला लागलेले आहेत लोक. म्हणजे साधूंच्या राहण्याच्या जागेसाठी 1800 झाडं तोडली जातात. हे त्याच देशात होतं ज्या देशात राम मंदिर बांधलं जातं आणि राम मंदिरावर जो झेंडा फडकतोय त्या झेंड्यावर झाडाचं चित्र ठेवलं जातं. म्हणजे आम्ही किती दळभद्री आहोत. आमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. म्हणजे तुकारामांनी जे सांगितलं की वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे ते दाखवण्यासाठी आम्ही राम मंदिराच्या झेंड्यावर ध्वज झाड दाखवलं. पण तपोवनातले 1800 झाड हे वाचवण्यासाठी आजही आंदोलन सुरू आहे. आपण अशा आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. सरकारचे डोळे लवकर उघडत नाहीत, हळूहळू उघडतात. आणि हे उघडून देण्यासाठी आपण यात सहभाग घेतला पाहिजे. ज्या ओवीपासून मी सुरुवात केली होती त्याच ओवीपर्यंत येऊन थांबतो. वेळ खूप झालेला आहे. तुम्ही मला शांत चित्तानं ऐकून घेतलं. माझं कौतुक केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. क्रांती अग्रणी समाज प्रबोधन संस्था कुंडल त्यांचे सगळे जे सभासद आहेत, सहकारी आहेत, त्यांचा परिवार जो आहे त्या सगळ्या परिवाराला धन्यवाद देतो. त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि जाताना ही ओवी तुमच्या समोर ठेवून जातो. गेला महाजीव. माय गेल्यानंतर आपल्या लेकरांसाठी काय मागते, काय ठेवून जाते, काय देऊन जाते, त्याची ही ओवी आहे. गेला महाजीव. गेला महाजीव मले भीतीशी खुटवा. भीतीशी खुटवा मले भीतीशी खुटवा. सोन्याचं पिंपळ पान सोन्याचं पिंपळ पान माया माहेरी पाठवा. माहेरी पाठवा माया माहेरी पाठवा. गेला महाजीवा ते खळा खळा. गेला महाजीवा राया रडे खळा खळा. लग्नाचा जोडा नाही मिळत येळोयेळा. गेला महाजीव. गेला महाजीव नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. संध्याकाळ का करू नका म्हणते ही माऊली. गेला महाजीव का करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. पोटच्या लेकराची पोटच्या लेकराची थंड्या पाण्याची आंघोळ. थंड्या पाण्याची आंघोळ. थंड्या पाण्याची आंघोळ. गेला महाजीव ह्या किरडीले साखळ्या. गेला महाजीव ह्या किरडीले साखळ्या. किरडीले साखळ्या माह्या किरडीले साखळ्या.
धीरला बी ओझा खांदे, धीरला बी ओझा खांदे, राम चालू द्या कळा, राम चालू द्या मोकळा, राम चालू द्या मोकळा, राम चालू द्या मोकळा, राम चालू द्या मोकळा.